नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राहुल देशपांडे। आज आपण थिएटरमध्ये व्हेंटिलेशनची आवश्यकता का असते, व्हेंटिलेशन म्हणजे काय, ते नक्की कसे होते याविषयी माहिती पाहूया। आपल्याला माहीत आहे की ओटीमध्ये ऑपरेशन करत असताना पेशंटच्या शरीरावर जखमा होतात आणि हवेतील मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे त्या जखमांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते। असे होऊ नये यासाठी तेथील हवा ही शुद्ध व कमी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असलेली राखली जाते। ही हवा फिरती ठेवली जाते जेणेकरून पेशंट्स आणि तेथे काम करणारे कर्मचारी यांना सफोकेशन होणार नाही। त्यामुळे ओटीमधील हवा ही खेळती म्हणजेच सर्क्युलेटिंग ठेवली गेली पाहिजे। हा कन्सेप्ट पहिले मांडला तो सर जॉन चार्ले यांनी। हे ब्रिटिश ऑर्थोपेडिक सर्जन होते। यांनी हिप रिप्लेसमेंट या प्रकारच्या ऑपरेशनची सुरुवात केली, परंतु ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट्सच्या जखमांमध्ये जास्तीत जास्त वेळेस इन्फेक्शन होऊ लागले। त्यामुळे सर जॉन चार्ले यांनी इन्फेक्शन होऊ नये यासाठी प्रयत्न घेण्यास सुरुवात केली। त्यांनी बॅक्टेरियाला जखमांपासून दूर ठेवण्याचा अभ्यास करणाऱ्या रिसर्चमध्ये सहभाग घेतला। सुरुवातीला त्यांनी हाडांच्या ऑपरेशनमध्ये वापरण्यात येणाऱ्या बोन सिमेंटमध्ये जेंटामायसिन या अँटीबायोटिक्सचा वापर करून पाहिला। त्यामुळे बॅक्टेरियाची संख्या कमी झाली, परंतु इन्फेक्शनची संख्या कमी होत नव्हती। त्यानंतर 1961 त्यांनी एक युक्ती वापरली। इतर सर्व खोल्यांपासून ऑपरेटिंग रूम आयसोलेट केली, ज्यामध्ये फिल्टर्ड हवा सोडली जाऊ शकते। त्यांची ही सिस्टम अजून बेटर करण्यासाठी त्यांनी F.H. हाऊवर्थ यांच्याशी चर्चा करून त्यांची मदत मागितली। हाऊवर्थ यांची 1854 पासून एअर फिल्ट्रेशनचे काम करणारी एक कंपनी होती। हाऊवर्थने चार्लीच्या कन्सेप्टला अजून बेटर बनवण्यासाठी एक प्रसार प्रणाली समाविष्ट करण्यासाठी अनुकूलित केली, ज्यामुळे लांबूनसुद्धा फिल्टर्ड हवा प्रवाहित केली जाऊ शकते। चार्ले यांना हे समजले की इन्फेक्शन होण्याचे अजून एक सोर्स आहे सर्जनचा गाऊन, आणि त्यांनी एक्झॉस्ट सिस्टीमचा समावेश करून फुल बॉडी गाऊन विकसित केला। 1970च्या दशकांपासून ही सिस्टीम वापरात आणली गेली, ज्यामुळे ऑपरेशन रूममध्ये व्हेंटिलेशन सुरू झाले। जेणेकरून सर्जनला नेहमीच थंड आणि आरामदायक वाटेल। तरीही इन्फेक्शन कमी करण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर कायम ठेवले जाते। आता आपण ओटीमधील विविध झोन्स विषयी माहिती घेऊयात। आउटर झोन, ज्याच्यामध्ये थिएटर कॉम्प्लेक्सच्या बाहेरील सर्व एरियाला आउटर झोन म्हटले जाते। दुसरा आहे क्लीन झोन, थिएटर कॉम्प्लेक्सच्या आत परंतु ऑपरेशन एरियाच्या बाहेरील एरियाला क्लीन झोन म्हटले जाते। असेप्टिक झोन, ज्या ठिकाणी ऑपरेशन्स केली जातात ॲक्च्युली तो एरिया, त्याला म्हणतात असेप्टिक एरिया। नेक्स्ट आहे डिस्पोजल झोन, ज्या ठिकाणी वापरलेले किंवा कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंट, लिनन इत्यादी वस्तू बाहेर नेल्या जातात, अशा सेपरेट बाहेरचा रस्ता त्याला डिस्पोजल झोन म्हणतात। आता आपण व्हेंटिलेशन प्रॉपर राखण्यासाठी काय रिक्वायरमेंट्स असू शकतात ते पाहूयात। पहिली आहे एअर डिलिव्हरी सिस्टम, ज्याद्वारे फिल्टर्ड एअर सोडली किंवा वापस खेचली जाते, त्याला एअर डिलिव्हरी सिस्टम म्हणतात। दुसरं आहे एअर फिल्ट्रेशन सिस्टम, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स असतात। यामधून हवा फिल्टर करून त्यातील घाण व इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कमी केल्या जातात। तिसरं आहे टेम्परेचर कंट्रोल, याद्वारे बाहेरच्या वातावरणापेक्षा रूममधील वातावरण हे थंड राखले जाते। चौथं आहे ह्युमिडिटी कंट्रोल, याद्वारे ऑपरेशन रूममधील हवेची आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी ही मेंटेन केली जाते। अशा सर्व सिस्टम्समधून गेल्यानंतर हवा शुद्ध होऊन ऑपरेशन रूमपर्यंत त्याचा पुरवठा केला जातो।
ह्या सर्व सिस्टीम्सला मिळून आपण व्हेंटिलेशन सिस्टीम असं म्हणतो. आता आपण एक एक पार्ट हा डिटेलमध्ये पाहूया. पहिला आहे टेम्परेचर कंट्रोल. ऑपरेशन रूममधील आयडियल वर्किंग टेम्परेचर हे 19 ते 20 डिग्री सेल्सिअस असते, जेणेकरून तेथे काम करत असताना घाम येणार नाही, म्हणजे पेशंटलाही नाही आणि तिथे काम करणाऱ्या स्टाफला पण नाही. पेशंटचे बॉडी टेम्परेचर हे 24 ते 26 डिग्री सेल्सिअस असले पाहिजे, जेणेकरून त्याला थंडी वाजणार नाही. परंतु ऑपरेशन रूममधील टेम्परेचर हे 19 to 20 डिग्री सेल्सिअस मेंटेन केल्यामुळे त्या पेशंटला हायपोथर्मियास म्हणजेच थंडी वाजून येऊ शकते. नेक्स्ट आहे ह्युमिडिटी कंट्रोल. ऑपरेशन रूममधील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी ही 40 ते 60 डिग्री% इतकी असली पाहिजे. 50% आर्द्रतेमध्येच 50% मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा मृत्यू हा लवकर होतो, जेणेकरून होणारे इन्फेक्शन हे टाळता येऊ शकते. नेक्स्ट आहे एअरबॉर्न पार्टिकल्स, म्हणजेच हवेतून येणारे पार्टिकल्स विषयी आपण जाणून घेऊया. कंटामिनेटेड एअर आत प्रवेश करणे आणि सर्जिकल साईटमध्ये इन्फेक्शन होण्याची जोखीम टाळण्यासाठी ऑपरेटिंग रूम जास्तीत जास्त काळजी घेतली जाते. तथापि दरवाजा उघडण्यामुळे ऑपरेशन रूममध्ये जे पॉझिटिव्ह प्रेशर मेंटेन केलेले असते ते कमी होऊ शकते आणि कंटॅमिनंट्स सहजपणे ऑपरेशन रूममध्ये प्रवेश करू शकतात. म्हणूनच ऑपरेशन रूमच्या वातावरणाला अनुकूलित करण्यासाठी ऑपरेशन रूम व्हेंटिलेशन सिस्टम आपण विस्तृतपणे समजावून घेतली पाहिजे. जनरली हे पार्टिकल्स हे BCP म्हणजेच बॅक्टेरिया कॅरिंग पार्टिकल्स किंवा CFU म्हणजेच कॉलनी फॉर्मिंग युनिट्स पर क्युबिक mm म्हणजे एका क्युबिक मिलीमीटरमध्ये किती बॅक्टेरिया कॅरिंग पार्टिकल्स आहेत किंवा कॉलनी फॉर्मिंग युनिट्स आहेत, ह्या फॉर्मॅटमध्ये आपण ते काउंट करत असतो. आपल्याला हे माहीत पाहिजे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना कोणत्या तरी कॅरियरची गरज असते, जसे डस्ट पार्टिकल्स जे की हवेसोबत तरंगू शकतात व ट्रॅव्हल पण करू शकतात. हेच डस्ट पार्टिकल्स हे या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे ट्रॅव्हलिंग कॅरियर असतात. प्रत्येक व्यक्ती हा रेस्टिंग असताना 10,000 CFU पर मिनिट आणि काम करत असताना 50,000 CFU पर मिनिट आपल्या श्वासाद्वारे सोडू शकतो. हे प्रमाण फेस मास्क आणि कॅप्सच्या वापरामुळे 140 ते 830 CFU पर मिनिटपर्यंत कमी केले जाऊ शकते. हा अनुभव आपण कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये पण आपण बघितलं की सगळ्यात जास्त प्रभावी साधन जर कोणतं होतं तर ते होतं फेस मास्क, ज्यामुळे इन्फेक्शन जे आहे ते कंट्रोल केल्या जाऊ शकत होतं. कन्व्हेन्शनल ACचा वापर करून हे प्रमाण फक्त 50 ते 500 CFU पर क्युबिक मिलीमीटरपर्यंत रोखले जाऊ शकते. सर्व पार्टिकल्स हे जिवंत नसतात. व्हायबल नॉन व्हायबल हे प्रमाण 1:1000 असते. ब्राईट लाईटमध्ये दिसू शकणारा ऑपरेशन रूममधला सर्वात लहान पार्टिकल हा 12 मायक्रॉन साईजचा असतो. मायक्रॉन्स हे त्याची लांबी मोजण्याचं एक युनिट आहे. सर्वात लहान पार्टिकल जो बॅक्टेरियाला कॅरी करू शकतो तो 4 ते 5 मायक्रॉनचा असतो. आता आपण एअर फिल्टर्स विषयी माहिती पाहूया. पर्टिक्युलेट एअर फिल्टर्स हे फायब्रस किंवा सच्छिद्र पदार्थांपासून बनवलेले एक साधन आहे जे धूळ,
परागकण, बुरशी आणि बॅक्टेरियासारख्या सॉलिड पार्टिकल्सना काढून टाकते. हवेची गुणवत्ता महत्त्वपूर्ण असलेल्या ॲप्लिकेशन्समध्ये एअर फिल्ट्रेशनचा वापर केला जातो, विशेषतः व्हेंटिलेशन सिस्टम व इंजिन्समध्ये फिल्टर्सचा वापर हा केला जातो. एअर फिल्टर्स हे सामान्यतः स्पन फायबर ग्लास मटेरियलचे बनवलेले असतात किंवा कार्डबोर्ड फ्रेममध्ये बसवलेले असतात किंवा कपड्यांपासून बनवलेले असतात. फिल्टर्सचे मूलभूत कार्य हे आपल्या हीटिंग किंवा कूलिंग सिस्टमद्वारे फिरणारी हवा स्वच्छ करणे हे आहे. यामध्ये 4 प्रकार असतात. पहिले आहे रफ फिल्टर्स, ज्यामध्ये मोठे पार्टिकल्स काढून टाकले जातात आणि हे सेन्सिटिव्ह फिल्टर्सचे संरक्षण करतात, रफ फिल्टर्स. दुसरा आहे प्री फिल्टर्स. याची फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ही 95% असली पाहिजे. तिसरं आहे फायनल फिल्टर्स. 3 मायक्रॉन पर्यंतचे पार्टिकल्स फिल्टर करण्यासाठी 95% याची फिल्ट्रेशन कॅपॅसिटी असते. आणि चौथं आहे हेपा फिल्टर्स. हेपा म्हणजे हाय एफिशियन्सी पर्टिक्युलेट अरेस्टर. 0.3 मायक्रॉनच्या आकाराचे पार्टिकल्स ट्रॅप करण्यासाठी 99.97% एवढी ह्याची फिल्ट्रेशन कॅपॅसिटी असते. म्हणजेच 0.3 मायक्रॉन एवढा छोटा पार्टिकलसुद्धा याच्यामध्ये ट्रॅप केला जाऊ शकतो. हे आहे हेपा फिल्टर्स. प्रत्येक हेपा फिल्टर्समध्ये किती पार्टिकल्स फिल्टर झाले हे मोजण्यासाठी एक मॅनोमीटर जोडलेले असते. एक हेपा फिल्टर हे एक प्रकारचे मेकॅनिकल फिल्टर आहे. हे परागकण, पाळीव प्राण्यांचे डेंडर, डस्ट पार्टिकल्स आणि तंबाखूचा धूर यासारख्या हानिकारक कणांना फिल्टर करणाऱ्या बारीक जाळीद्वारे बाहेर काढण्याचे काम करते. आपणास बहुतेक एअर प्युरिफायर्समध्ये हेपा फिल्टर्स आढळू शकतात. टाइप्स ऑफ व्हेंटिलेशन पाहूयात आपण. हाय वेलोसिटी एअर फ्लो. यामध्ये हवेचा प्रवाह हा थेट ऑपरेटिंग टेबलकडे वेगात सोडलेला असतो किंवा हाच प्रवाह ऑपरेटिंग टेबलच्या आजूबाजूला पसरवला जाऊ शकतो. दुसरा आहे लॅमिनार एअर फ्लो. लॅमिनार एअर फ्लोमध्ये तेवढ्याच जागेत परंतु हवेचा वेग किंवा दिशा दोन्ही एकसारखी असते. लॅमिनार एअर फ्लो प्रक्रियेचे वर्णन जेथे संपूर्ण हवा स्थिर एकसमान वेगाने वाहते. पार्टिकल फ्री वर्क एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी आणि सेफ्टी देण्यासाठी डिझाईन केलेली एक किंवा अधिक हेपा फिल्टर्सद्वारे हवा इन्फेक्शन किंवा इनफ्लोद्वारे प्रोसेस केली जाते. लॅमिनार एअर फ्लो ही 2 डायरेक्शनने वापरली जाऊ शकते. एक हॉरिझॉन्टल आणि दुसरी वर्टिकल. हॉरिझॉन्टल लॅमिनार फ्लो हुड वातावरणातून हवा खेचतात, हवा फिल्टरमधून जाते आणि नंतर हुडच्या पुढच्या खोलीमध्ये सहजतेने वाहते. वर्टिकल एअर फ्लोमध्ये मुख्यतः याच प्रकारे कार्य करते, परंतु हवा खाली सोडलेल्या हुडच्या वरच्या बाजूपासून खाली सोडली जाते. यामुळे हजार्डस केमिकल्सपासून टॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण होऊ शकते. आता आपण हाय वेलोसिटी एअर जेट याविषयी माहिती पाहूया. जेट्समुळे हवेचा प्रवाह वाढतो. यामध्ये फ्लो रेट हा
0.6 मीटर पर सेकंड इतका असतो. जेट्स योग्य ठिकाणी हवेचा प्रवाह ठेवू शकत नाहीत, यामुळे जखमा चिघळू शकतात. हा ड्रॉबॅक मात्र या सिस्टीमचा आहे. आता आपण व्हर्टिकल लॅमिनार फ्लो विषयी पाहूया. लॅमिनार फ्लो हुड्स हे सॅम्पल्स आणि त्याचे भाग यांना पार्टिक्युलेट कंटॅमिनेशन होऊ नये यासाठी डिझाईन केलेले असतात. हवा एक समान दिशेने वाहते. बंद रूममध्ये स्थिरतेसह कमी क्रॉसओव्हर स्थिर केलेला असतो. हेपा फिल्टर्समुळे हवेतील दूषितता कमी करण्यासाठी 99.99% @0.3 मायक्रोमीटरपर्यंत पार्टिकल साईज कमी केली जाते. त्यामुळे आपल्याला स्वच्छ वर्किंग एरिया प्राप्त होतो. व्हर्टिकल लॅमिनार फ्लो मधून हवा छतापासून खाली जमिनीकडे प्रवाहित होते. याचा फ्लो रेट हा 0.3 मीटर पर सेकंड इतका असतो. ये जा करणाऱ्या व्यक्तींमुळे बाहेरील दूषित हवा आत येऊ शकते. हॉरिझॉन्टल लॅमिनार फ्लो विषयी पाहूया. खोलीतील हवा हेपा फिल्टर्सच्या मागील सिस्टममध्ये प्रवेश करते. वर्क सरफेसवर 99.99% पार्टिकल फ्री हवा मागून पुढे या दिशेने सोडली जाते. भिंतीमध्ये इन्स्टॉल करू शकतो आपण. इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. समोर जास्त प्रमाणात हालचाल झाली तर मात्र अनकंट्रोलेबल टर्ब्युलन्स होईल, ज्यामुळे पुरेसा स्वच्छ झोन शक्य नाही. हा ड्रॉबॅक या प्रकारच्या सिस्टीमचा आहे. आता आपण व्हर्टिकल लॅमिनार विथ कॅनपी अँड साईड पॅनल याविषयी माहिती पाहूया. लॅमिनार फ्लो कॅनपीज ही संपूर्णपणे कस्टमाइज्ड खोल्या आहेत, जी क्लीन रूममध्ये किंवा सुरक्षित वातावरणात मशीन आणि उपकरणांवर ठेवली जाते. कॅनपीज या क्लास 4 किंवा क्लास 5 क्लीन रूममध्ये लोकल लॅमिनार एअर फ्लो देखील देतात. लॅमिनार फ्लो कॅनपीज सामान्यतः पावडर कोटेड शीट, स्टील किंवा पॉलीप्रोपिलीन शीट किंवा स्टेनलेस स्टील शीटपासून बनवलेल्या असतात. क्लीन रूमच्या आवश्यकतेसाठी ते एक उत्कृष्ट स्वच्छ हवेचे वातावरण प्रदान करतात. हवा हेपा फिल्टर्सद्वारे काढली जाते आणि संथपणे व लॅमिनार प्रवाहात सोडली जाते. आता आपण स्टँडर्ड्स विषयी पाहूया. रेकमेंड केलेलं पॉझिटिव्ह प्रेशर 2.5 पास्कल इतका आहे. पास्कल हे त्याचं युनिट आहे. ओटीमध्ये बाहेरील हवेचा प्रवेश रोखण्यासाठी ऑपरेशन थिएटर आणि आसपासच्या भागात सकारात्मक दबाव फरक ठेवण्याची आवश्यकता असते. ऑपरेशन रूममध्ये नेहमीच पॉझिटिव्ह प्रेशर कायम ठेवला जातो. अल्ट्रा क्लीन झोनमध्ये 10 CFU पर क्युबिक मिलीमीटर पेक्षा कमी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असले पाहिजेत. आता आपण एअर चेंजेस विषयी माहिती पाहूयात. आपण अगोदर पाहिलं की हवा ही फिरती ठेवली गेली पाहिजे, पण किती प्रमाणात ती हवा फिरती ठेवली पाहिजे याचं पण एक प्रमाण आहे, त्याविषयी आपण पाहूयात. एकूण एअर चेंजेस हे त्या हवेत किती मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ती जागा कशी आहे यावरती आधारित किमान 20 एअर चेंजेस पर आवर म्हणजे तासाला 20 वेळेस हवा बदल केली गेली पाहिजे. हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्सने 100% नवीन एअर सिस्टम निवडल्यास हीट रिकव्हरी व्हील किंवा पाईप्सच्या कव्हरिंग्स इत्यादीद्वारे एनर्जी बचत करणारे यंत्र बसवले पाहिजे. रेकमेंड केलेला पॉझिटिव्ह प्रेशर हे 2.5 पास्कल आहे.
ओटीमध्ये बाहेरील हवेचा प्रवेश रोखण्यासाठी ओटी आणि आसपासच्या भागात पॉझिटिव्ह प्रेशर डिफरन्स ठेवण्याची आवश्यकता असते. आता ही एअर क्वालिटी जी आहे, हवेची क्वालिटी ही कंट्रोल करणं गरजेचं आहे. ओटीच्या आत टेम्परेचर हे 21 डिग्री सेल्सिअस ±3 डिग्री सेल्सिअसपर्यंत कायम राखले जाते. ह्युमिडिटी ही 20 to 60% दरम्यान असली पाहिजे. ओटीच्या आत टेम्परेचर ह्युमिडिटी दाखवणारे डिव्हायसेस बसवले गेले पाहिजेत. क्वालिटी कंट्रोल ही कॅस्टेला स्लिट सॅम्पलर या डिव्हाइसद्वारे चेक केली जाते. ओटीमध्ये व्हेंटिलेशनचं महत्त्व आणि त्याचं वर्किंग कसं असतं याविषयी आज आपण माहिती पाहिली. त्यामुळे यापुढे आपण प्रत्यक्ष ओटीमध्ये गेल्यानंतर थंड हवा जाणवल्यास ती कोठून व कशा प्रकारे आली याविषयी माहिती आपल्याला असेल. थँक्यू फॉर युअर अटेन्शन.